नायडू क्लब आयोजित कोरा केंद्र नवरात्री उत्सव भाजप आमदार प्रवीण दरेकर यांची उपस्थिती या उत्सवाला होती। शेतकऱ्यांना मदत व्हावी अशी देवीकडे त्यांनी प्रार्थना केली आहे। नायडू क्लब आयोजित कोरा केंद्र नवरात्री उत्सवात 10व्या दिवशी भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी उपस्थिती लावली। तेव्हा हे सरकार संवेदनशील आहे आणि शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी आता देवीकडे प्रार्थना केल्याचं प्रवीण दरेकर यांनी सांगितले। तसेच प्रवीण दरेकर यांनी नायडू क्लब आयोजित नवरात्री उत्सवाचे भरभरून कौतुक केले। याच संदर्भात भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। आपल्यासोबत भाजप आमदार प्रवीण दरेकर सर, खूप सारं स्वागत। कोरा केंद्र नवरात्री उत्सवाचा 21वा वर्ष आहे, तुम्ही इथे आलेला आहात, कसं पाहता या उत्साहाकडे, या जल्लोषाकडे? मला वाटतं गणेश नायडू यांचा हा नवरात्र उत्सव उपनगरात नाही तर मुंबईत प्रसिद्ध आहे, कारण प्रचंड उत्साह असतो। चांगल्या प्रकारे भक्तिभावानं दुर्गाप्रेमी येतात आणि मला वाटतं आमच्या उपनगरात नवरात्र उत्सव कुठे मनवावा त्यापैकी महत्त्वाचं ठिकाण गणेश नायडूंचा हा आमचा नवरात्री असतो। त्या देवीकडे हेच मागणं आहे की आमच्या देवाभाऊंना ताकद दे, देशाकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना शक्ती दे आणि महाराष्ट्राचं आणि मुंबईचं भलं करण्यासाठी या सरकारच्या आणि खास करून देवेंद्रजींच्या मागे दुर्गा मातेचा आशीर्वाद राहावा हीच लोकशाहीच्या माध्यमातून मी आंबेमाकडे प्रार्थना करतो। नाही, आपल्याला लक्षात येईल की हे संवेदनशील सरकार आहे, अनेक निर्णय घेतलेत, पंचनामे सुरू आहेत, निकष डावलून त्या ठिकाणी मदत होणार आहे आणि दुष्काळ सदृश जे लाभ द्यायचे आहेत ते देण्याचं मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं आहे। आज मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पण कोट्यावधीचा निधी येतोय। मुख्यमंत्र्यांनी अमित भाईंना भेटलेत, एकनाथ शिंदे ते स्वतः त्या ठिकाणी मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटलेत आणि या बळीराजाच्या मागे ताकदीनं सरकार उभं आहे। धन्यवाद सर। अशा प्रकारे एकंदर प्रवीण दरेकर यांनी कोरा केंद्रामध्ये येऊन नवरात्री उत्सवाचा उल्लेख करत कौतुक केलेलं आहे आणि इथल्या तयारीचा एकंदर आढावा त्यांनी घेतलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।